बघताय गोला कसा एकदम भरलेला आहे. आरलाला कालवा यो पण रेकॉर्ड झालाय. राग बस दिवस धनाधन धनाधन. मला तर वाटतंय खजाना आयाच आहे. हे बघा अख्खा डोंगर आणले उचलून. कमीत कमी 25 ते 30 कालवा त्याला. बघताय मस्त मिरची घेतली आहे. आला लसूण आणि मिरची. कालवा आपली आला लसूणवरच टाकली. मसाला, कोथिंबीर, कौरी. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी आज आपण ब्रिज दिसत आहे तुम्हाला, खोपट्याचे ब्रिज खाली कालवाना. आता कालवा कशी आहे, भरपूर काढतात लोक भरपूर, पण आता संध्याकाळची समज झाली त्याच्यामुळे लोक पण कमी आहेत सध्या. तरी पण तुम्हाला मी कालवा आणि थोडेफार काढून दाखवू. कालवा साईडला भेटतील ते फोडून दाखवू. जे का होईल, जे काय असेल पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. भारी व्हिडिओ बघायला भेटेल, कारण या अशा व्हिडिओ नेहमीच नाहीत. मी पण वर्षातून एकदाही व्हिडिओ टाकतो खोपट्याला, वर्षातून एकदा. पण जे बाहेरचे लोक येतात त्यांना विनंती आहे, त्यांच्या गाववाल्यांना पण जरा रिस्पेक्ट द्या, कारण मग ते आम्हाला बोंबलतात. आम्ही व्हिडिओ टाकतो तर आम्हाला बोंबलतात, तर तुमच्यामुळे लोक इकडं बाहेरचे येतात म्हणून. असं काही करू नका. चला आता जातोय आम्ही कालवा काढायला. बघतोय पाणी गेलाय मस्त. बघतोय पाणी गेलाय मस्त. आता भरपूर पाणी गेलाय. आता परत जाशील काय? आता पाणी सुकला जास्त होतील. हे बघताय अख्खी डगरूच आणली डायरेक्ट उचलून. बघा डगर आणली बघा. आता तिकडची कालवं काढून आणली. आता इकडनं डायरेक्ट घेऊन इथं जवळ फोडायला बसतील. बघताय गौरवची नौका आली नेवाला. मस्त बघते एक एक डगरीला भरपूर कालवा आहेत बघ, मोठी मोठी आहेत सगळी. खजाना लागले का लागले तो डगर आता. हे बघतायत आईंनी आता लगेच कालवा फोडायला सुरुवात केली. हायकर 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 हे लय माग हाय तुझा. ही ताई फोडतोय. मस्त मोठी मोठी कालवं आणली काढून. हातान ग्लोव्ज घालते डावे हातान. अजून गोला आहे ना पायज्यावर भरला नाही. गरमीला तो जास्त भरलेला असतं. मस्त आहे ना. आणि घातली झोर बघ बाबा. लाईव्ह ऍक्सिडेंट झाला असता आता. बघा मस्त फोडाचं काम चालू आहे. ते फोडताना आहे ना जाम सांभाळून काम करावं लागतं. लई रिस्की काम आहे. कधी हात कापल ना, जसं असा यो बघा यो कापलाय ना, असं सेम पटक्यान कापतं. बघताय गोला कसा. हे बघताय हे बघा. हे भैया गलाला वापरतात. हे भैया हा गळाला वापरतो ना मी. या गळाला वापरतो ना, याला पटक्या पडापडतात. चावते व चावते व चावते बघ कसा आहे. थांब हे बघ
यो बघताय गोला कसा एकदम भरलेला आहे मस्त काय आयो आता काय ज्यांचा इथं काढणारा कोण माणूस आहे आतमधून त्यांना मोठी मोठी भेटतात आयो बारीक बारीक फोडतंय पाणी सुकलो भेटतील मोठी कालोक परेल नाही आज आयोचं वय किती असेल आयो 70-80 तरी असेल तरी आयो येतंय आपण बाई आपण जाऊ का 60च्या नंतर आपण 60 नाही 50 मध्ये खपला 50 मध्येच खपल 60 पुन्हा नाही आपण 50 मध्ये जाऊ शकत नाही इकडं आयोसा बघा 70-80 तरी पण येतात गौरव शेठ आहे फेऱ्या मारताय काही हात मारा त्याला खालच्या हातात हे बघ कसं साईज आहे मोठी भारी साईज आहे पण ही साईज आहे ना जे बुऱ्या मारतील त्यांनाच भेटते कव नाही भेटत चला आता जाऊया फायनली गौरवच्या शिपमध्ये तर इथं एक दादा बुरी मारत आहे ते बघा कालवा काढत आहे अशी कालवा बुड्या मारून काढणं ना लय डेंजर काम आहे बाहुबलीसारखी 2 मोठी डगरा कसली कारली बघ नारळाला कालवा यो पण रेकॉर्ड झालाय बघा नारोल आहे नारळाला कालवा झाली भारी भारी काम हा जबरदस्त बघा मस्त साईज आहे कालवांची एकदम जबरदस्त टाक बस वरीन कारते बस धनादन मला तर वाटतंय खजाना आयास आहे लागलाय का खजाना लागलाय मस्त बुरी मारली काठी मारली कारण का काठी मारली तर याच्यासाठी का होडी पण राहील आणि तुम्हाला थोडासा दम खावाला हात धरायला पण भेटेल म्हणून ती अशी काठी मारायला लागतं मध्ये असणार आहे गौरव काय बोलतो लय दिवसांत गौरवचं दर्शन झाला गौरवचा थोडासा एक प्रॉब्लेम झाला म्हणजे ऑपरेशन झाला होता म्हणून तो भरपूर दिवस आपला व्हिडिओमध्ये दिसला नाही आता फिट ना गौरव एकदम फिट आणि फाईन बघू आता खादनाला जाऊ तर समजेल किती फिट असतो 100% चिंबोऱ्यांना जावं तुझी मरण ना हो नक्कीच आता थंडी जाऊ दे थोडी थंडी कमी झाली की थंडीमध्ये चिंबोरी पण कमी असतात जास्त थंडीमध्ये माकली आहे ना त्याच्यामुळे चिंबोरी कमी आली की चिंबोरा पण जाम कमी होतो एकदम चला आपण कालवा काढताना तिकडे थोडंसं लक्ष देऊ बघ कसला भारी भेटला आहे कडक कालवा मोजकी भेटतात पण एकदम साईज आहे मग अशी वरी जवळ असली का योच फायदा होता लगेच वरीण टाकायला भेटतात रोला जाता जाता बघते रस्त्यानुच कालवा भेटली बघ डगराला तशीच बघा कशी पोरते बघा मस्त जाता आता रस्त्यानुच कालवा भेटली आम्हाला डगराला तर मस्त फोरलं त्याने दाखव हे बघ असं कालवं पाहिजे मग ती मजा येतं काय लोक कालवा काढतायत म्हणजे बुऱ्या मारून मारून करतात हे बघा पाणी अजून जाम जाईल पाण्याला लय करंट आहे तरी पण लोक काढतायत हे बघा पाणी चाललंय करंट बघा पाण्याला किती तर काय बघताव वरती काय बघताव ये बघा अख्खा डोंगर आणलाय उचल तर उचल बाबा यो अख्खा एकूच होता एक नंबर उचल वरती उचल कडक अद्भुत त्याला किती आहेत कालवा तुम्हाला मोजून पण दाखवू शकत नाही तरी पण सांगते 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 कमीत कमी 25 ते 30 कालवा त्याला मोजता येणार नाही आवरी आहेत बघा ही का पद्धत आहे का नाही काय कालवांची सह्या एकानेच काम 25 केला ना एकच डगर काम 25 यो बघ किती मोठे साईज आहे बघ कडक जे कोण भरचल हे बघ झाला काम मस्त एक भेटला पण मेहनत निघली डायरेक्ट एक भेटला पण आता आवरेचं एक भेटला असतं तर कमीत कमी 25 बुऱ्या मारायला लागले असते गौरव बोलतो कारते काढून दे सगळी सेपरेट करून देते अख्खा डोंगर नाही त्याच्यावरची कारली तर बरा पडेल याला माकली गवळी कार र माकली याला निघते का नाही अरे कडक सोडून दाखव एकदा पाण्यान ही बघ गौरवने पटकन वेगळी केली ही बघ मस्त माकली गवळी बघ काम 25 बोलते इसको झाली बघताय वेगळं केलं गोण भरली हे बघ दादासनी कशी गोण डायरेक्ट बाहुबली सारखी आणली कालवा बाहुबली
भारी मस्त भेटली. चला मंडळी आता थोडासा कालवा पण घेतली बघा. तुम्हाला घरी गेल्यावर एकदा बदलून दाखवते किती आहेत ते. रेसिपी झालीच पाहिजे, 100% रेसिपी झाली पाहिजे. फक्त मस्त आपली कालवा आणि एकदम साफ केली टकाटक. साईज बघताय कालवांची एकदम खतरनाक साईज आहे. बघा कशी कडक एकदम आहे ना कालवा, मोठी मोठी साईज आहे. मस्त कालवा साफ केली नाही. आता काय करता ये कालवा तवा फ्राय. कडक एकदम ना, दिसालाच भारी आहे कसली बघा. साईजच बघा की कालव कसला आहे. याची नेहमीची रेसिपी आला लसूण. मिरची घेतली आहे. आता गॅस पेटवावं लागली आहे. सुरुवात बघा एकदम साधी एकदम सिंपल रेसिपी असतं, म्हणजे कोणीही बनवू शकेल. तुम्हाला इच्छा झाली कधी कालवा भेटली तर कोणीही बनवू शकेल. असली कालवा भेटणं जरा मुश्किल काम आहे, कारण ही खोल समुद्रातून म्हणजे खोल पाण्यातून बुडी मारून काढायला लागतात. तेल कारण कसे आहे कालवा आहे ना, ती छोटी छोटी कालवा असतात ती तुम्हाला दगडाला फोरला भेटतात. पण ही कालवा आहे ना, ही मोठी कालवा तुम्हाला खोल पाण्यातूनच बुडी मारून काढायला लागतात आणि त्याला खूप मेहनत आहे. मिरची, आला लसूण आणि मिरची बघा. तेल टाकलं आणि तेलावर डायरेक्ट आला लसूण मिरची टाकली. एकदम साधी रेसिपी आहे, म्हणजे घर बसल्या तुम्ही आरामात ही रेसिपी बनवू शकता. कोणीही बनवू शकते. ज्याला किचनमधलं काय माहिती नसेल तोही बनवू शकतो. थोडा वेळ झाकण देते बोलते. थोडासा पहिले शिजवतोय आला लसूण मिरची, कारण लसूण थोडा शिजला पाहिजे. थोडासा बघते लसूण शिजायला सुरुवात झाली. लगेच ताईने कालवा घेतली. कडक कडक कसा आवाज आहे कालवांचा. बस झाली तवरी ही एकदा करायला होती तर बोलतात ठेवून देते. बस 2 माणसं आहेत तर ते करून राहू दे बोलते. तशी टाकली कालवा आपली. आला लसूणवरच टाकली, ती पाणी सोडतील पक्का. आला लसूण आणि मिरची त्याच्यावरच पहिली केलीत बघताय. कशी फुकतीन बघा आता ती. मीठ कशी पाणी सोडतायत बघा. साईडला पाणी दिसेल तुम्हाला. पाणी सोडतात पहिली, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी वगैरे टाकायचं नसतं. असं बोलत अख्खच्या अख्ख पूर्ण अंगाचं पाणी सोडेल बघा. आता किती असं वाटेल तुम्हाला दूध टाकल्याच्या मग दुधासारखं पाणी निघेल. देस थोडा वेळ झाकण. थोडा वेळ मस्त मीठ वगैरे टाकलं आहे त्याच्यामध्ये. अजून बघताय किती पाणी सोडलं आहे बघा कालवडनी आपल्या. बघताय एवढा पाणी सोडला, कारण ती एवढी मोठी मोठी कालवं आहेत ना, आई आधीच बोलली. आणि तोच पाणी आहे ना, तोच पाणी बाहेर लागतं त्याच्यामध्येच शिजतील आणि तो त्याच्यामध्ये सुकेल पाणी. तो जरा ते चिंच किंवा कोकम लागतंच आम्हाला. चिंच किंवा कोकम लागतंच थोडासा. जो वईसपणा घालव होतं मावऱ्याचा त्याच्यामध्येच तो सुका होणार आहेत, शिजणार आहेत. कशी झाली कडक. असं वाटतं दुधान शिजवली बघा. नारळाचं पाणी जसं काय टाकलंय. चला घेतली हळद. हळद चला मसाला. हळद टाकली, नंतर टाकला मसाला. चिकन मसाला.
आता मस्त तो आई सगळा मिक्स करेल. रेसिपी तयार. 5 मिनिटांनी कावळा तयार. 5 मिनिटांनी बोलतो खावला तयार होत आहेत कालवा. तोंडाला माझे पाणी सुटलेले. काय सांगू. आई जेवलीस तू? मी जेवढी त्याची फ्री चाललेली ना पहिला. आईने पहिली कालवा तळलेली त्याच्याशी आईने मस्त आई जीवन मोकळी झाली. आई झाकण देते का थोडा वेळ? चला थोडा वेळ बघते झाकण. इकडे बघा ही कालवा ऑलरेडी फ्राय केलेले आहेत. परत या साईडला माकली आहे. माकलीची सुक्का बनवलेली आहे माकली. ही माकलीचे अंडे आहेत. एक सफेद मी असाच खाल्ला. चला आता आई आपली रेसिपी इकडे होणार आहे. एवढी झाल्यावर एकदा झाकण उघडलं का दाखवते. 5 मिनिटं आईने झाकण देऊन ठेवलेला. कोथिंबीर कडक झाली. कालवा मात्र एकदम जबरदस्त झाली. खावाला कसली मजा येईल ती मलई बघा. पाणी तो आपोआप सुकला. चला आता थोडा वेळ बोलतो एकदा झाकण देत आहे. मग खावाला बोलतो मोकला. आता बोलतो झालं असेल एकदा बघू आपण. मस्त आता कालवं एकदम आपलं दिसताना शिजलेलं कडक. जेव्हा आता कालवा खावाला मस्त अजून सुकी होतील ती. आता पाणी आहेत अजून साफ सुकी होतील ती. कालवा तवा फ्राय आणि असली मोठी कालवा. एक कालू 20 रुपयाला एक गोळा आहे. चप्पल आणि तुला मी पाटाची आणि तुला मी पाटाची माझे मनान भरलीच गौरी. आगो पाकिटवाली होशील का माझी नवरी. माझे मनान भरलीच गौरी. आगो चला तेल सोडला. आता बघताय पाणी सुकल्याबरोबर आता तेल सोडला. त्यावरून समजायचं का आपली कालवा जवळजवळ झाली जातात. सगळा जो लागलेला आहे ना तो मसाला आहे. मसाला सुकलाय मस्त एकदम. त्यालाच तरी चव येते. हां ते मस्त. असं पाणी आहे ते सुकलेलं. हां ते साईडला जो लागलाय ना जो मसाला लागलाय खाली वगैरे तो त्याचा पाणी आहे तो सुकलेला. आणि त्यालाच मग भाकरी असं कालवून भाताला कालवून खायला मजा येते. आपली प्लेट ही आपली आत्ताची कालवा. ही मागाशीची कालवा. ही माकली आणि हा अंडा. कशी वाटते प्लेट बघा. चला आता मी मस्त सगळा संपवतोय. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा जास्त शेअर करा. चला बाय बाय.